स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवास आणि पंगत। तर आज आपण गाजर पराठे बनवणार आहोत। तर सर्वात अगोदर गाजर स्वच्छ धुवून छोट्या किसणीने किसून घ्यावेत, कारण जर किस हा मोठा असेल तर स्टफिंग करताना गाजराचा किस बाहेर येतो। तर त्यानंतर आपण गव्हाचे पीठ घेऊयात आणि या पिठामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जिरेपूड आणि मिरेपूड पण टाकू शकता। कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून घ्यावी आणि नंतर पिठामध्ये टाकावी। आता तुम्ही पाहू शकता की मी पीठ आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर मी थोडेसे मीठ त्यात टाकले। त्याच्यानंतर आपण थोडासा पुदिना निवडून घेऊया आणि पुदिनाचे तुम्ही काड्या घ्यायच्या नाही आहेत, कारण पुन्हा ते स्टफिंग करताना बाहेर येतात, म्हणून पुदिनाची पाने छान तोडून घ्यावीत। हवी असल्यास तशीच टाकावीत, किंवा तुम्हाला वाटेल तर तुम्ही त्याचे ते बारीक कट पण करून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता की मी फक्त पुदिनाची पाने तोडून घेतलेली आहेत, जास्त कट केलेली नाही आहेत। आणि आता ही पाने आपण काय करणार आहोत, जी आपण गाजराची भाजी बनवणार आहेत त्यात टाकणार आहोत। आणि मग इथे मी कणिक छान प्रकारे असे मळून घेतलेलं आहे। आपण 15 मिनिटांसाठी कणिक भिजवून बाजूला ठेवायचे आहे। आणि त्यानंतर जे आपण गाजर किसून घेतलेले आहे त्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे। मग एक मी कढई ठेवलेली आहे। कढई छान तापू द्यायची आणि तापल्यानंतरच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। आपण विशेष असं काही यामध्ये जास्त टाकणार नाही आहे, जास्त प्रयोग नाही करणार आहोत। तेल तापल्यानंतर आपण जिरे मोहरी या गोष्टी टाकून घेऊयात। आता तेल चांगलं तापलेलं आहे। 2-3 दाणे मी मोहरीचे टाकून पाहिले, तेल तापलेलं आहे। मग त्यात मी आता मोहरी टाकते आहे। मोहरी चांगली तडतडती आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यात जिरे टाकूयात। तुम्ही पाहू शकता की जिरे पण छान तडतडत आहेत। आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर आपण त्यामध्ये पुदिना टाकणार आहोत। पुदिना छान परतला की त्यात मग आपण हळद तिखट ॲडिशनल तुम्हाला जर एखादा मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी फक्त हळद तिखट पुदिना आणि जिरे टाकलेले आहेत। आणि आता हे सगळं परतल्यानंतर मी त्यात गाजराचा किस टाकला आहे। आता हे छान प्रकारे परतून घ्यावे, खूप जास्त पण परतावे नाही, कारण त्यामुळे गाजरांना पाणी सुटते। मीठ टाकल्याच्या नंतर गॅस बंद करावा आणि गाजराची भाजी जी आपण बनवली आहे ते एका डिशमध्ये काढून घ्यावी। काढल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता की जोपर्यंत भाजी थंड होती आहे तोपर्यंत आपली कणिक पण छान प्रकारे भिजले गेलेले आहे। 15 मिनिटांसाठी आपण त्याला भिजवलं आहे। नंतर त्याचा एक छोटासा गोळा करून घेऊयात आणि त्या गोळ्यामध्ये आपल्याला काय करायचं, स्टफिंग करायची या भाजीची। आणि हा गोळा ना जास्त मोठा पण नसावा आणि कधी पण इथे मी 2 प्रकारच्या भाज्या केल्यात, एक माझ्या मुलासाठी जो तिखट खात नाही आहे आणि एक माझ्यासाठी। तुम्ही पाहू शकता स्टफिंग केल्यानंतर मी पराठा छान प्रकारे बनवला आहे। पाहू शकता की तो दोन्ही साईडने पण भाजलेला आहे। नंतर त्यावर मी तूप लावते। कधी पण पराठा बनवायचा असेल ना तर तो जास्त बारीक नाही बनवायचा, पातळ नाही बनवायचा, कारण त्यातली स्टफिंग बाहेर येते आणि तो टेस्टी पण लागत नाही। पराठा कधी पण थोडासा जाडसर ठेवावा। आता पहा की दोन्ही साईडने पराठा छान आपला परतलेला आहे, छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि मी त्यावर साजूक तूप लावते आहे। तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। काही मुलं हे गाजरचा हलवा खात नाहीत, हा बेटर ऑप्शन आहे। गाजराचा पराठा तुम्ही करू शकता आणि त्यांना खाऊ घालू शकता। तर इथं पाहू शकता की किती छान असा हा गाजरचा पराठा बनलेला आहे। आणि मी गाजरचा परोठा बनवताना सकाळी सकाळी निसर्गाचा पण आनंद घेते। तर हा पराठा नक्की ट्राय करा माझ्या चॅनल